Good morning student. Today we learn about the main features of urban municipal governance and functions of municipal corporations. So we start with first main features of urban municipal governance. The purpose of municipal governance and strategic urban planning in a country is to create effective, responsive, democratic, transparent, accountable local governance framework organized according to the rational structure and to promote responsiveness and accountability, to provide the responsive policy guidance and assistance to sub-national entities, strengthen local fiscal, economical and service delivery functions of the municipalities, and to foster greater citizen participation in the governance of local bodies. म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला म्युनिसिपल गव्हर्नन्स, अर्बन म्युनिसिपल गव्हर्नन्स ही काय फीचर दिले आहे. तर म्युनिसिपल गव्हर्नन्स किंवा स्ट्रॅटेजिक अर्बन प्लॅनिंगचं मेन पर्पज काय होतं, तर त्या ठिकाणी आपल्याला जे काही लोकल गव्हर्नन्स फ्रेमवर्क आहे ते आपल्याला कशा पद्धतीने योग्यरित्या इफेक्टिव्हली तयार करता येईल, त्याचबरोबर रिस्पॉन्सिव्ह असेल, डेमोक्रॅटिक असेल, त्याचबरोबर ट्रान्सपरंट असेल, त्याचबरोबर अकाउंटेबल असेल, हे आपल्याला कशा पद्धतीने तयार करता येईल याच्याकडे आपल्याला फोकस केलेला दिसून येतो. त्याचबरोबर त्या ठिकाणी रॅशनल स्ट्रक्चरच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी रिस्पॉन्सिव्हनेस असेल, त्याचबरोबर अकाउंटेबिलिटी असेल, आपण कशा पद्धतीने अर्बन एरियामध्ये कशा पद्धतीने आपण प्रमोट करू शकतो याच्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी म्युनिसिपल गव्हर्नन्स हे त्या ठिकाणी तयार केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी पॉलिसी गायडन्स असतील, त्याचबरोबर सब नॅशनल एंटिटीज असतील त्यांना असिस्ट करणं असेल, त्याचबरोबर म्युनिसिपाल्टीचे जे काही सर्व्हिस डिलिव्हरी फंक्शन्स असतील, त्याचबरोबर लीगल, फिजिकल किंवा इकॉनॉमिक जे काही फंक्शन्स असतील ते आपल्याला स्ट्रॉंग करणं, त्याचबरोबर जे काही लोकल पीपल आहेत त्यांना आपल्याला लोकल गव्हर्नन्समध्ये कशा पद्धतीने पार्टिसिपेट करतील याच्याकडे फोकस करण्यासाठी आपल्याला ठिकाणी अर्बन म्युनिसिपल गव्हर्नन्सची स्थापना झालेली दिसून येते. म्हणजेच थोडक्यात अर्बन लोकल म्युनिसिपल गव्हर्नन्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी जे काही म्युनिसिपाल्टीचे जे काही वेगवेगळे फंक्शन्स आहेत त्यामध्ये लीगल असतील फंक्शन, फिजिकल असतील, इकॉनॉमिकल असतील, त्याचबरोबर सर्व्हिस डिलिव्हरी फंक्शन्स असतील, अशा प्रकारचे फंक्शन्स त्या ठिकाणी स्ट्रॉंग करणं, त्याचबरोबर जे काही लोकल पीपल आहेत त्यांना लोकल गव्हर्नमेंट बॉडीमध्ये पार्टिसिपेशन करणं, त्याचबरोबर इतर जे काही पॉलिसीज आहेत त्या आपण लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचवल्या जातील, त्याचबरोबर सब नॅशनल एंटिटीज आहेत त्यांना योग्यरित्या असिस्ट करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला अर्बन म्युनिसिपल गव्हर्नन्सची स्थापना झालेली दिसून येते. ही त्यामागची मेन पर्पज असलेली आपल्याला दिसून येतं. Similar to the Panchayat Raj system, the Nagarpalika Act or Municipality Act 1992 set up through the 74th Amended Act also provides for the three-tier municipal system in the urban centers. Size and criteria of these municipal bodies are decided by the state legislature as it is set up under the Act of State Legislature. म्हणजे ज्याप्रमाणे आपल्याला पंचायत राज सिस्टममध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्ट त्या ठिकाणी ॲड केलेले दिसून येतात. म्हणजेच इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार ज्या पद्धतीने आपल्याला पंचायत राज सिस्टम ही तयार केली, त्याचप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी नगरपालिका ॲक्ट किंवा म्युनिसिपालिटी ॲक्ट 1992 हा त्या ठिकाणी आपल्याला 74th अमेंडमेंटनुसार ॲड केलेला आपल्याला दिसून येतो. त्याच्यानुसार आपल्याला तीन टियरमध्ये म्युनिसिपल सिस्टम ही त्या ठिकाणी अर्बन सेंटरसाठी तयार केलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर त्याची म्युनिसिपालिटीची जी काही साईज असेल, त्याचबरोबर त्याचे जे काही क्रायटेरिया असतील, त्या म्युनिसिपल बॉडीच्या ज्या काही क्रायटेरिया असतील हे पूर्णपणे आपल्याला स्टेट लेजिस्लेचरच्या माध्यमातून डिसाईड केले जातात व ते स्टेट लेजिस्लेचर ॲक्टच्या अंडर आपल्याला सेट केलेले आपल्याला दिसून येतात. त्याच्यानुसारच आपल्या ठिकाणी म्युनिसिपाल्टीच्या बॉडीज असतील किंवा जे काही क्रायटेरिया असतील किंवा जे काही प्रॉब्लेम असतील ते ठिकाणी सॉल्व्ह केलेले आपल्याला दिसून येतात व म्युनिसिपाल्टीचं फॉर्मेशन, लोकल गव्हर्नमेंट फॉर्मेशन अर्बन एरियामध्ये आपल्याला त्या ॲक्टनुसार त्याच्या ज्या काही आपल्याला रूल्स रेग्युलेशन दिले त्यानुसार तयार केलेलं आपल्याला दिसून येतं. 25th Schedule of Constitution provide an illustrative list of 18 functions that may be interested to the municipalities. Reservation for the seats of SC, ST, OBC and women are similarly provided as it is for the Panchayat Raj system. The Nagarpalika municipalities are to work as instrument of development and planning and also handle fund for local activities. म्हणजेच त्या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशननुसार 25th शेड्यूलनुसार आपल्याला त्या ठिकाणी म्युनिसिपाल्टीजसाठी वेगवेगळ्या प्रकारचे गायडन्स किंवा फंक्शन्स हे आपल्याला ठिकाणी दिलेले आहेत. त्यामध्ये इलुस्ट्रेटिव्ह लिस्टच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी 18 फंक्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्या फंक्शनचं पालन करणं हे प्रत्येक म्युनिसिपाल्टीला गरजेचं असतं किंवा बंधनकारक आहे. त्याच्यामध्ये मग परत रिझर्वेशन असेल, सीटचं रिझर्वेशन SC लोकांसाठी वेगळं, ST लोकांसाठी वेगळं, OBC असतील, वुमन असतील, ज्याप्रमाणे आपल्याला पंचायत राज सिस्टममध्ये रिझर्वेशन दिसतं त्याचप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी म्युनिसिपाल्टीमध्ये देखील त्या लोकांसाठी रिझर्वेशन केलेलं आपल्याला इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसून येतं. त्याचबरोबर ज्या काही नगरपालिका असतील किंवा म्युनिसिपाल्टीज असतील त्या एक डेव्हलपमेंटचं इन्स्ट्रुमेंट म्हणून त्या ठिकाणी वर्क करायचं असतं. म्हणजेच एक आपल्या जी काही सिटी आहे त्याचं
डेव्हलपमेंट करण्यासाठी त्या म्युन्सिपाल्टी किंवा नगरपालिकेने वर्क करायचं असतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीचं प्लॅनिंग करणं, त्याचबरोबर जो काही लोकल ॲक्टिव्हिटीसाठी फंड आहे तेव्हा हँडल करण्यासाठी आपल्याला म्युन्सिपाल्टीज किंवा नगरपालिका काम करताना आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारची प्रोव्हिजन ही आपल्याला ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेली आपल्याला दिसून येते. या ठिकाणी आपल्याला अर्बन एरियामध्ये लोकल गव्हर्नमेंटचे जे काही 3 टियर आहेत ते आपल्याला दिले आहेत, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. फर्स्ट इज म्युन्सिपल कॉर्पोरेशन. It is topmost urban local government and it is for the urban area or center with the population above 3 lakh. As an institution, it is more respectable and enjoy as a greater measure of autonomy than other form of local government. It is set up under special status passed by the respective state legislature. However, it is accepted in Delhi. The power to be set up municipal corporation lies with the urban parliament. या ठिकाणी आपल्याला फर्स्ट दिले ते म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशन. तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे अर्बन लोकल गव्हर्नमेंटमधलं टॉपमोस्ट गव्हर्नमेंट हे मानलं जातं. म्हणजे टॉपमोस्ट कॉर्पोरेशन ही म्युन्सिपल कॉर्पोरेशन मानली जाते, कारण ही अर्बन एरियासाठी किंवा जास्तीत जास्त 3 लाखापेक्षा जास्त पॉप्युलेशन असेल त्या ठिकाणी आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशन असलेलं दिसून येतं. त्यामध्ये आपल्याला इतर लोकल गव्हर्नमेंटपेक्षा त्या ठिकाणी आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशनला जास्तीत जास्त रिस्पेक्ट आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर ग्रेटर मेजर ऑटोनॉमी ही त्या ठिकाणी आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशनकडे असलेली दिसून येते, रादर दॅन इतर जे काही लोकल गव्हर्नमेंट आहे त्यांच्यापेक्षा आपल्याला म्युन्सिपल पार्टीकडे जास्तीत जास्त राईट्स असलेले दिसून येतात. त्याचबरोबर म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे ते पूर्णपणे आपल्याला स्टेट लेजिस्लेचरच्या माध्यमातून पूर्णपणे एक स्पेशल स्टेटस पास करून आपल्याला त्या ठिकाणी तयार केलेलं दिसून येतं. म्हणजेच स्टेट लेजिस्लेचरच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे फॉर्मेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. प्रत्येक ज्या स्टेटमध्ये आपल्याला त्या ठिकाणी अर्बन एरियामध्ये म्युन्सिपल कॉर्पोरेशन इस्टॅब्लिश करायचे त्या ठिकाणी आपल्याला त्या स्टेटच्या लेजिस्लेचरच्या माध्यमातून त्या ठिकाणी स्पेशल स्टेटस हे त्या ठिकाणी दिलेलं दिसून येतं. परंतु हे फक्त दिल्लीमध्ये एक्सेप्टेड आहे, कारण दिल्ली ही आपल्या ठिकाणी नेशनची कॅपिटल टेरिटरी आहे. त्यामुळे आपल्या ठिकाणी दिल्लीमध्ये हे फक्त एक्सेप्टेड आपल्याला असलेलं दिसून येतं. तर म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे काही पॉवर आहे ते आपल्याला पूर्णपणे अर्बन पार्लमेंटशी रिलेटेड असलेले दिसून येतात. म्हणजे अर्बन पार्लमेंटवरती आपल्याला पूर्णपणे म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे पॉवर असलेले दिसून येते. नेक्स्ट इज काउन्सिलर. Member of municipal corporation are elected on the basis of universal adult suffrage for the period of few years and they are called councillors. These councillors, collectively called as municipal council, exercise deliberative functions and the executive functions are performed by the municipal commissioner. म्हणजे त्या ठिकाणी नेक्स्ट आपल्याला दिले म्हणजे काउन्सिलर. म्हणजेच म्युन्सिपल पार्टी कॉर्पोरेशनमध्ये आपल्याला जे काही मेंबर त्या ठिकाणी इलेक्शनच्या माध्यमातून 5 वर्षासाठी निवडून दिले जातात त्यालाच आपण काउन्सिलर असं म्हटलं जातं, म्हणजेच नगरसेवक असं म्हटलं जातं. म्हणजेच म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा कारभार चालवण्यासाठी अर्बन एरियामधून जे काही त्या ठिकाणी लोक निवडून दिली जातात इलेक्शनच्या माध्यमातून त्यालाच आपण त्या ठिकाणी काउन्सिलर किंवा नगरसेवक असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारच्या नगरसेवकांच्या कलेक्टिव्हली त्या ठिकाणी म्युन्सिपल काउन्सिल असं म्हटलं जातं. तर ते जी काही डिलिबरेटिव्ह फंक्शन्स आहेत ते एक्झरसाईज करताना आपल्याला दिसून येतात व जी काही एक्झिक्युटिव्ह फंक्शन आहे ती आपल्याला ठिकाणी म्युन्सिपल मिनिस्टरच्या माध्यमातून त्या ठिकाणी परफॉर्म केलेली दिसून येतात. अशा पद्धतीने ते आपल्याला त्या ठिकाणी काउन्सिलर्स हे त्या ठिकाणी आपल्याला अर्बन एरियामध्ये वर्क करताना दिसून येतात. नेक्स्ट इज म्युन्सिपल कमिशनर अँड मेयर्स. He is an Indian administrative service official appointed by the state government and has the executive power of the government of municipal corporation. The other executive known as mayor and deputy mayor are political executive elected for the period of 1 year by the member of corporation. The mayor is a titular head of the corporation and presides over the meeting of the corporation. नेक्स्ट आपल्याला दिले ते म्हणजे म्युन्सिपल कमिशनर अँड मेयर्स. तर म्युन्सिपल कमिशनर म्हणजेच कोण, तर महापालिका आयुक्त जे असतात त्यांना म्युन्सिपल कमिशनर असं म्हटलं जातं आणि मेयर म्हणजेच महापौर त्यांना पण मेयर असं म्हटलं जातं. तर नगरपालिका आयुक्त म्युन्सिपल कमिशनर हे त्या ठिकाणी इंडियाच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिशियलच्या माध्यमातून त्या ठिकाणी अपॉइंट केले जातात. स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस ऑफिशियल म्हणून त्या ठिकाणी अपॉइंट केलं जातं. त्यांच्या हातामध्ये पूर्णपणे जे काही एक्झिक्युटिव्ह पॉवर असते ती आपल्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जी काही एक्झिक्युटिव्ह पॉवर आहे ती आपल्याला त्यांच्या म्युन्सिपल कमिशनरच्या हातामध्ये असलेली दिसून येते. म्हणजेच जी काही म्युन्सिपल कॉर्पोरेशनची गव्हर्नमेंटची पॉवर आहे ती आपल्याला पूर्णपणे, त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह लेवलची पॉवर आहे ती आपल्याला म्युन्सिपल कमिशनरकडे असलेली दिसून येते. त्यानंतर नेक्स्ट एक्झिक्युटिव्ह म्हणजेच मेयर किंवा डेप्युटी मेयर म्हणजेच महापौर किंवा उपमहापौर हे त्या ठिकाणी आपल्याला पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह म्हणून त्या ठिकाणी सिलेक्ट केले जातात. ते 1 वर्षासाठी त्या ठिकाणी सिलेक्ट केले जातात. म्हणजेच पॉलिटिकल एक्झिक्युटिव्ह म्हणून 1 वर्षासाठी ठिकाणी नगरपालिकेमध्ये किंवा महानगरपालिकेमध्ये ते सिलेक्ट केले जातात. तर हे कोणाकडून सिलेक्ट केले जातात, तर जे काही त्या ठिकाणी काउन्सिलर सिलेक्ट झालेले असतात किंवा म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे जे काही मेंबर त्या ठिकाणी सिलेक्ट केलेले असतात त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सिलेक्ट केलेले आपल्याला दिसून येतात.
ते आपल्याला पूर्णपणे फक्त म्युन्सिपल कॉर्पोरेशनची जे काही मीटिंग असेल त्याचं अध्यक्षत्व स्वीकारण्यासाठी किंवा त्या कॉर्पोरेशनचं हेड स्वीकारण्यासाठी त्या ठिकाणी मेयरची सिलेक्शन हे केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने आपल्याला म्युन्सिपल कमिशनर आणि मेयर हे त्या ठिकाणी अर्बन गव्हर्नन्समध्ये किंवा म्युन्सिपल गव्हर्नन्समध्ये आपल्याला काम करताना दिसून येतात. Municipal corporation are in charge of ward. According to it, populations and representatives are selected from the each ward. The Municipal Corporation of Greater Mumbai, which is Civis Bombay, that govern Mumbai city, is divided into 6 zones. Each consists of 3 to 5 ward each. Individual ward are or collection of ward within the corporation sometimes have their own administrative bodies known as a ward committee. म्हणजेच त्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं हे त्या ठिकाणी पूर्ण वॉर्डवरती म्हणजे जे काही वॉर्ड असतील त्या ठिकाणी त्याच्यावरती इन्चार्ज असलेले दिसून येतात. म्हणजेच म्युन्सिपल कॉर्पोरेशन हे त्या ठिकाणी त्या वॉर्डचं इन्चार्ज असलेले दिसून येते. याच्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी प्रत्येक वॉर्डमधून आपल्याला त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारे रिप्रेझेंटेटिव्ह हे सिलेक्ट केलेले दिसून येतात व त्याच्या माध्यमातून ते रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच त्या ठिकाणी काउन्सिलर किंवा नगरसेवक असे त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी निवडून दिले जातात व त्याच्या माध्यमातून आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशनचं वर्क हे चाललेलं आपल्याला दिसून येतं. तर ग्रेटर मुंबईचं म्युन्सिपल कॉर्पोरेशन जर पाहिलं म्हणजेच सिव्हिस बॉम्बे जर पाहिलं तर आपल्याला त्या ठिकाणी 6 वेगवेगळे झोनमध्ये डिवायडेशन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच मुंबई सिटीचं आपल्याला त्या ठिकाणी 6 झोनमध्ये डिवायडेशन केलेलं दिसून येतं. तर प्रत्येक झोनमध्ये आपल्याला 3 ते 5 वॉर्ड असलेले दिसून येतात. म्हणजेच थोडक्यात 3 ते 5 वॉर्ड असलेल्या अशा पद्धतीने त्या ठिकाणी 6 झोन हे मुंबई सिटीचे आपल्याला केलेले दिसून येतात. तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल वॉर्डमध्ये किंवा काही ठराविक वॉर्डच्या कलेक्शनच्या माध्यमातून आपल्याला ठिकाणी सेपरेट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी त्या ठिकाणी तयार केलेली दिसून येते. म्हणजेच काही वॉर्डसाठी किंवा इंडिव्हिज्युअल वॉर्डसाठी त्या ठिकाणी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडी तयार केली जाते. त्यालाच आपण वॉर्ड कमिटी असं म्हटलं जातं व त्याच्या माध्यमातून त्या वॉर्डची कामं जी काही असतील ती केली जातात. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी अर्बन म्युन्सिपल गव्हर्नन्स हे वर्क करताना आपल्याला दिसून येतं. नेक्स्ट इज फंक्शन्स ऑफ म्युन्सिपल कॉर्पोरेशन. फर्स्ट इज ऑब्लिगेटरी सप्लाय ऑफ होलसम वॉटर अँड कन्स्ट्रक्शन्स अँड मेंटेनन्स ऑफ द वॉटर वर्क, supply of electricity, road transport services, constructions, maintenance, naming and numbering of public streets, lighting, watering and cleaning of public streets, etc. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला म्युन्सिपल कॉर्पोरेशनचे काही फंक्शन्स दिले आहेत. म्हणजेच म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून कोणकोणती कामं केली जातात त्याची इन्फॉर्मेशन आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये पहिलं आहे ते म्हणजे ऑब्लिगेटरी म्हणजेच त्या म्युन्सिपल कॉर्पोरेशनला कामं जी करणं अनिवार्य आहे ती कोणकोणती कामं आहेत ती आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. त्यामध्ये पहिलं सांगितलं ते म्हणजे होलसम वॉटर म्हणजेच शुद्ध पाण्याचा पाणी हे त्या ठिकाणी अवेलेबल करून देणं, त्याचबरोबर त्याचं पाण्याचं स्रोत अवेलेबल करून देणं, त्याचं कन्स्ट्रक्शन करणं, त्याचबरोबर वॉटर वर्कचा त्या ठिकाणी मेंटेनन्स करणं म्हणजे जी काही पाईपलाईन असेल किंवा वॉटर सप्लाय असेल त्याचा मेंटेनन्स करण्याचं काम हे त्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशन करताना आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी सप्लाय असेल, त्याचबरोबर रोड ट्रान्सपोर्ट सर्व्हिस असतील याचं मेंटेनन्स करणे, त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन्स असतील वेगवेगळ्या प्रकारची बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा इतर जे काही प्रोजेक्ट त्याचं कन्स्ट्रक्शन असेल, त्याचबरोबर त्याचं मेंटेनन्स असेल, त्याचबरोबर वेगळे पब्लिक स्ट्रीट आहेत त्याचं नेमिंग आणि नंबरिंग करणं असेल, त्याचबरोबर त्याच्यावरती लायटिंग करणं असेल किंवा जे काही पब्लिक स्ट्रीट आहे त्याचं क्लिनिंग किंवा वॉटरिंग करणं असेल, या प्रकारची कामं ही त्या ठिकाणी म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून करणं अनिवार्य आहे. म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनला ही कामं करणं गरजेचं आहे किंवा अनिवार्य आहे. नेक्स्ट इज डिस्क्रेशनरी कन्स्ट्रक्शन्स ऑफ पब्लिक पार्क, गार्डन, लायब्ररीज, म्युझियम्स, थिएटर अँड स्टेडियम, पब्लिक हाऊसिंग, planting of trees on roadside and elsewhere, provision of relief to destitute and disabled person, civil receptions of VIPs, registration of marriage, organization of and management of fair and exhibitions. म्हणजेच त्या ठिकाणी डिस्क्रेशनरी वर्क कोणकोणते आहेत म्युन्सिपल कॉर्पोरेशनची ती आपल्याला या ठिकाणी दिली आहे. त्यामध्ये पब्लिक पार्कचं कन्स्ट्रक्शन असेल, गार्डनचं कन्स्ट्रक्शन असेल, त्याचबरोबर लायब्ररी असतील, म्युझियम असेल, थिएटर और स्टेडियम असेल त्याचं कन्स्ट्रक्शन असेल, त्याचबरोबर पब्लिक हाऊसिंग असतील, त्याचबरोबर रोडच्या साईडला किंवा इतर ठिकाणी प्लॅन्टिंग करणं असेल, ट्री प्लॅन्टिंग करणं असेल, त्याचबरोबर जे कोणी डिसेबल पर्सन किंवा डिस्ट्रिब्यूट पर्सन असेल त्यांना रिलीफसाठी जागा अवेलेबल करून देणं, त्याचबरोबर VIP लोकांसाठी सिव्हिल रिसेप्शन तयार करणं, त्याचबरोबर मॅरेज रजिस्ट्रेशन असेल, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे फेअर म्हणजे जत्रा किंवा एक्झिबिशनसाठी ऑर्गनायझेशन किंवा मॅनेजमेंट करणं यासारखी कामं देखील म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून केलेली आपल्याला दिसून येतात.